हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशात आपण? चला तर आज आपण आपल्या पुन्हा एकदा मराठी पाठास सुरुवात करूया. पण आपण पुढे जाण्याच्या आधी आपण मागे काय झालेलं आहे हे पहिल्यांदा आपण काय करूया, पाहूया. आपण मागच्या वेळेस एक छोटीशी कविता पाहिली की नाही कविता? कवितेचं नाव काय होतं? प्रश्न. काय होतं? प्रश्न. माहिती आहे ना, प्रश्न हे कोणाकोणाला पडतात? प्रश्न हे सगळ्यांनाच पडतात, पण सगळ्यात जास्त प्रश्न पडतो हा माणसांना. कोणाला पडतो? माणसांना. कारण माणसाच्या मनामध्ये सतत प्रश्नांची चिंता असते. सतत प्रश्नांची गुंता. एक झाली की दुसरा प्रश्न, परत तो झाले की तिसरा प्रश्न. सतत माणसांच्या डोक्यामध्ये म्हणा किंवा मनामध्ये सतत एक ना एक अनेक असे प्रश्न हे येतात. बघा, आपण पण इथं जगतो, प्राणी पक्षी हे सुद्धा इथे पृथ्वीवर जगतात, बरोबर नाही? पण त्यांच्या मनामध्ये कधी जास्त प्रश्न पडत नाहीत. तेच प्रश्न माणसामध्ये का पडतो हे कवयित्री सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहे. आता बघा, चिमणी कधी म्हणत नाही की मोरासारखं का हवं, पिसारा हवा. म्हणते का? कारण मोर एवढं सुंदर आहे, मोर सुद्धा पक्षी आहे, चिमणी सुद्धा पक्षीच आहे, पण कधी चिमणी म्हणत नाही की मला मोरासारखं काय हवे, पिसारा. गाय कधी म्हणते का मला चारा पाहिजे? ती शोधत जाते, तिला जेवढं भेटते ती तेवढं पोटभर खाते आणि पुन्हा एकदा आपल्या ठिकाणी परत येते. प्रत्येक म्हणा किंवा कोकिळाचा जरी आवाज सुंदर असला तरी त्याचा कलर कसा आहे, काळा आहे. पण तो कधी म्हणत नाही की मला काळा रंग का दिलात, पण त्याचा जो आवाज आहे तो सगळ्यांपेक्षा किंवा इतरांपेक्षा सगळ्यात सुंदर किंवा गोड आहे ना. म्हणून प्रश्नांची गुंता. चला तर पुन्हा एकदा आपण आपल्या कवितेकडे जाऊया. पुन्हा एकदा आपण आपल्या कवितेची छोटीशी रिव्हिजन म्हणा किंवा उजळणी पुन्हा एकदा करूया. पाठाचं नाव काय आहे? प्रश्न. पाठ क्रमांक 28. बघा, पाठ क्रमांक 28. पाठाचं नाव आहे प्रश्न. प्रश्न ही छोटीशी कविता आहे. प्रश्न म्हणजे काय? क्वेश्चन. आपण इंग्लिशमध्ये क्वेश्चन म्हणतो का नाही, तसं मराठीमध्ये प्रश्न, हिंदीमध्ये सवाल हे असे म्हणतात. आता या प्रश्नावरच छोटीशी कविता आहे. तर चला तर पुन्हा एकदा आपण ही कविता म्हणूया. बघा, पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला. बघा, पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसांना का जमत नाही प्रश्न पडतो मला. बघा, पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसांना का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. बघा, चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. पुढे कोकिळा. बघा, कोकिळ कधी म्हणत नाही, कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग. बघा, कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. बघा, कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग. बघा, कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. पुढे बैल कधी म्हणत नाही, बैल कधी म्हणत नाही मीच का राबू. बघा, बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. बघा, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. ससा कधी म्हणत नाही, ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने,
जो तो जगतो आनंदाने, नाही कसली चिंता, माणसांच्या मनात असतो विचाराची गुंता. बघा, जो तो जगतो आनंदाने, जो तो जगतो आनंदाने, नाही कसली चिंता, माणसाच्या मनात असते विचाराची गुंता. आलं लक्षात बाळांनो? बघा किती सुंदर त्याने आपला विचार मांडलेला आहे. आणि या विचारातनं आपल्याला नेमकं कसे प्रश्न पडतात हे आता आपल्याला माहीत झालं असेल. आता बघा, ही आपण कविता वाचताना आपल्या सुद्धा मनामध्ये प्रश्न पडले. प्रश्न पडला का नाही? साहजिकच आहे बाळांनो, आपला इथे प्रश्न हा पडणारच, कारण आपण खूप विचार करतो. आता लहान मुलांना प्रश्न हे कमी पडतात, मोठ्यांना प्रत्येकाला वयानुसार का प्रश्न हे पडत जातात. पण तुमच्या वयाला नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न, हे गोष्ट असं का, हे असंच आहे का, हे कसं आलं किंवा हे कसं तयार झालं, हे जे प्रश्न आहेत ना, हे तुमच्या मनामध्ये का सतत पडत असतात. आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शाळेमध्ये, घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रत्येक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला काय मिळत जातात. प्रश्न पडला तर प्रश्नांची उत्तरे हे मिळतात. जर उत्तरे नाही मिळालं तर आपण उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण इथं काय म्हणलंय, इथं पशु पक्ष्यांचं म्हणा किंवा माणसांचं म्हणा, ह्यांच्यामध्ये कम्पेअर केलंय. काय केलंय? कम्पेअर म्हणजे दोघांमधील फरक, की पशु पक्ष्यांमधला आणि माणसांमधला फरक इथे त्यांनी दाखवलेला आहे. बघा, पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसांना का जमत नाही प्रश्न पडतो मला. बघा त्याने इथं पशु पक्ष्यांना आणि माणसामध्ये काय कम्पेअर म्हणजे दोघांमधला फरक. आता ठीक आहे, माणूस हा जगतो, माणसाचं राहणीमान वेगळं आहे, माणसाचं सगळं राहणीमान वेगळं आहे, पशु पक्ष्यांचं वेगळं आहे. एवढंच की पशु पक्ष्यांना जास्त बोलता येत नाही, पण जसं आपण जीवन जगतो, आपण श्वास घेतो श्वास सोडतो, तसं सुद्धा ते श्वास घेतात श्वास सोडतात. जसं आपण अन्न खातो ते सुद्धा अन्न खातात. जसं आपण घरामध्ये निवाऱ्यामध्ये किंवा एका छताखाली राहतो, तसं ते सुद्धा झाडामध्ये म्हणा किंवा त्यांच्या घरट्यामध्ये काय राहतात. आपण पण घरात राहतो, ते सुद्धा घरात राहतात. आपण पण अन्न म्हणजे आपण काम करून अन्न काय करतो, विकत आणतो किंवा माल किंवा एखाद्या वस्तू घेऊन शिजवतो, तसं ते सुद्धा दिवसभर हिंडून काय आपलं अन्न शोधतात. बघ नाही. बघा, पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला. त्यांना माहिती आहे की आपल्याला कसं जगलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने आपण जगलं पाहिजे, कोणत्या गोष्टीवर आपण समाधान राहिलं पाहिजे. ही जी कला म्हणजे आर्ट, प्रत्येकाकडे एक कला असते की जीवन कसं जगण्याची कला असते. आपण दुसऱ्यांना काय देऊ शकतो, आपण दुसऱ्यांकडे काय अपेक्षा ठेवू शकतो, आपण दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण दुसऱ्यांना दिलं पाहिजे. ह्यात भरपूर आहे काय म्हणजे सांगतो मला. कुणाला जास्त कधी रागवू नये, कुणाला कधी उलट बोलू नये, आपलं परिसर आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपण स्वच्छ राहायला पाहिजे, आपण रोज अभ्यास केला पाहिजे. आपण रोज आपल्या आई वडिलांचे काय शब्द किंवा त्यांनी जे सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. त्या प्रत्येक नियमाचं आपण पालन केलं पाहिजे. बघा, पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसांना का जमत नाही प्रश्न पडतो मला. जसं प्रत्येकाला जगण्याची कला आहे, पण हेच माणसांना का जमत नाही. माणूस एका गोष्टीवर समाधान मानत नाही. माणूस आणखी हवाय किंवा मला ह्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे म्हणून माणूस पुन्हा त्याच्या मागे जातो किंवा त्याच्या संगच पुढे सरकत जातो. आलं लक्षात. आता पुन्हा एकदा खाली. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. बघा, चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. इथे बघा बाळांनो, इथे त्यांनी काय केलंय, इथे दोन पक्ष्यांमध्ये कम्पेअर किंवा दोन पक्षांमधील फरक सांगितलाय. दोन्ही सुद्धा पक्षी आहेत, मोर सुद्धा पक्षी आहे आणि चिमणी सुद्धा पक्षी आहे. फक्त दोघांमध्ये उंचीचा फरक, कलरचा फरक. हे चिमणी थोडी लहान आहे आणि मोर फक्त मोठा असतो.
पण मोराकडे जे सौंदर्य आहे ते चिमणीकडे नाहीये. आहे का? मोराकडे जो सौंदर्य आहे, जो दिखावा पण जो त्याचा दिसण्याची कला आहे, ते चिमणीकडे आहे का? नाही. बघा, पण कधी चिमणी म्हणत नाही की मला मोरासारखाच पिसारा हवा किंवा मला सुद्धा मोरासारखाच मोठा पिसारा हवा, असं चिमणी कधी म्हणत नाही. चिमणी ज्या गोष्टीमध्ये निसर्गाने तिला ठेवलेला आहे किंवा निसर्गाने जन्म दिलेला आहे, त्याने त्याच्यामध्येच का आनंदी आहे. ती कधी हट्टच पकडत नाही देवाकडे, तुम्ही मोराला एवढं सुंदर पंख दिलात, मला का दिला नाही, मला तसलंच पाहिजे, असं कधी ती म्हणत नाही. कारण जिच्यामध्ये त्यांनी आहे ते त्याच्यामध्येच का समाधानी राहतात. पुढे, गाय काळजी करत नाही, मिळेल का मला चारा. बघा, गाय काळजी करत नाही, मिळेल का मला चारा. गाय सुद्धा कधी काळजी करत नाही की मिळेल मला चारा. चारा म्हणजे का हो? गवत म्हणा किंवा जे वाळलेलं गवत असतात त्याला काय म्हणतात? चारा म्हणतात. लक्षात. आता बघा, काही ठिकाणी हे वाळलेले गवत किंवा हिरवे गवत माहितीये ना, उंच गवत असतात, तसंच शेतामध्ये सुद्धा का वाळलेले चारा म्हणजे जे गव्हाचे पेंडी किंवा ज्वारीचे पेंडी, कणसाच्या पेंडी, हे सगळे का हे जनावर खाण्याचे का पौष्टिक अन्न आहेत. बघा, गाय कधी काळजी करत नाही, मिळेल का मला चारा. असं गाई म्हणा किंवा पशु, हे जे प्राणी आहेत हे काळजी करत नाहीत की का मिळेल का मला चारा. त्यांना माहिती आहे थोडं कुठे ना कुठे मला मिळणारच आहे, पण ते जास्त हवा मला अजून भरपूर पाहिजे असं काही करत नाही. ते काळजी करत नाहीत. त्यांना माहिती आपल्याला मिळतो पण थोडाच मिळतो, त्याच्यामध्ये आपण काय समाधानी राहिलं पाहिजे. पुढे बघा आता. कोकिळ कधी म्हणत नाही, काळा का माझा रंग. बघा, कोकिळ कधी म्हणत नाही. कोकिळ माहिती आहे ना? जगामधील सर्वात सुंदर ज्याचा आवाज, सुंदर आवाज आहे तो पक्षी कोण? कोकिळ म्हणा, कोकिळा म्हणा, ह्यांचा आवाज सुंदर खूप आहे. आपण ऐकतो का घरात बसलं की कोकिळाचा आवाज म्हणा, पोपटांचा आवाज म्हणा, कोकिळाचा आवाज आला तर आपण किती समाधानी मानतो. कोकिळा कधी म्हणत नाही, काळा का माझा रंग. कोकिळा कधी म्हणत नाही की देवाने मला काळा रंग का दिला. काळा रंग कोणाला आवडत नाही, तरी सुद्धा देवाने मला काळा रंग का दिला. हे काळा रंग मध्ये ते न अडतात ती. बघा, पण काळा रंग देवाने तिला देताना सुद्धा तिला अजून एक सुंदर असा आवाज दिलेला आहे. म्हणून ती काळ्या रंगाकडे दुर्लक्ष करत जे तिला देवाने दिलेला आहे सुंदर आवाज, तो तर त्या गाण्यामध्ये काय आनंद असतो. तो सतत गाणे म्हणत किंवा ओरडत असतो. तो त्याच्यामध्ये सतत दंग असतो. दंग म्हणजे काय? एकाच विचारामध्ये बाकीकडे काय चाललं आहे हे न लक्ष देता स्वतःमध्येच गुंग असणे, ह्याला काय म्हणतो? तो दंग असणे. म्हणून म्हणते, कोकिळ कधी म्हणत नाही, काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. आता कोकिळ म्हणा किंवा कावळा म्हणा, ह्यांचा कलर सेम आहे का नाही? कावळ्याचा कलर सुद्धा काळा आहे आणि कोकिळाचा कलर सुद्धा काय काळा आहे. पण दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, म्हणजे काय फरक आहे? कावळ्याचा आवाज पहा आणि कोकिळाचा आवाज पहा. कोणाचा आवाज सुंदर आहे? कोणाचं? कोकिळाचं, आहे की नाही? पण कावळा कधी म्हणत नाही की माझा सुद्धा रंग काळा आहे आणि माझा आवाज असं का. तो सुद्धा जो आहे त्याच्यामध्ये काय होतो? समाधानी आहे. पुढे बघा, आता पुढे, बैल कधी म्हणत नाही, मीच का राबू. बघा, बैल कधी म्हणत नाही, मीच का राबू. बैल हे शेतामध्ये शेतकऱ्यासोबत का कष्टाचे कामे करतात, पण बैल कधी रागाला येत नाही की मीच का शेतातले कामं करू, मीच का नांगरणी करू. गाईला सुद्धा सांगा की अजून सुद्धा दुसरे प्राणी ते असे म्हणू शकतात, पण ते तसं म्हणत नाही. ते जे आपले काम आहे ते काम आपलं प्रामाणिकपणे काय होते? पूर्ण करतात. पुढे, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. कावळा कधी विचारतो का वापरा कोणता साबू. साबू म्हणजे काय साबू म्हणजे एक प्रकारचं
खाण्याच्या वस्तू पण आहेत. तो कधी म्हणत नाही मीच का वापरू साबू. तो कधी म्हणत नाही. जो आहे त्याच्यामध्ये काय होतो समाधानी आहे. पुढे ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. आपण ससाला भित्रा म्हणतो का नाही. कारण जर माणसांना बघितलं किंवा कुठल्याही प्राणी पक्ष्यांना बघितले की ससा लगेच घाबरतो आणि पळत जाऊन काय बिळामध्ये लपतो. आपण भित्रा ससा म्हणतो का नाही. पण ससा कधी स्वतःला भित्रा म्हणत नाही. कारण त्याला सुद्धा आपल्या जीवाची काय फिकीर असते. तो फक्त वाचण्याचं किंवा सगळ्यांपासून लांब राहण्याचं स्वतःला संरक्षण ठेवण्याचं काय करतो प्रयत्न करतो. पण आपण त्याला भित्रा ससा म्हणतो. पण तो स्वतः कधी म्हणत नाही की मी भित्रा आहे म्हणून. तो सुद्धा काय शूर आहे. पुढे वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जसं वाघोबाला किंवा वाघाला शूरपणा आहे. वाघ कोणाला घाबरत नाही. आपण वाघाला घाबरतो. पण कुत्रा काही वेळेस माणसांना घाबरतात किंवा आपण सुद्धा कुत्र्याला घाबरतो. पण कुत्रा जास्त माणसांना घाबरतात. पण कुत्रा कधी वाघोबाचा शूरपणा जसं वाघामध्ये ताकद आहे, वाघाला जसं सगळे घाबरतात तसं माझ्यामध्ये नाहीये तो असं कधी म्हणत नाही. म्हणून तो म्हणतो वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. कधी कुत्र्याने देवाला मागितलं नाही की मला सुद्धा वाघासारखं किंवा सिंहासारखं शक्ती द्या, मला सुद्धा लोक भिलं पाहिजे. तो असं कधी म्हणत नाही. पुढे जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता. बघा जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता. प्रत्येक जण हा जगतो आनंदाने हॅपी होऊन. बघा मोर हा निवांत आपल्या आपल्या सुरामध्ये किंवा शेतामध्ये रानामध्ये किंवा जंगलामध्ये मोर हा हिंडत असतो. ससा सुद्धा जंगलामध्ये किंवा वन्य ठिकाणी हिंडत असतो. पुढे कोकिळा जिथं तिला आवडेल त्या झाडावर बसते, जिथं आवडेल त्या झाडावर बसून ती गाणं म्हणते. चिमणी इकडे तिकडे उडतात, जिथं पाहिजे तिथे बसतात, जिथं पाहिजे तिथे स्वतः जातात. कावळा सुद्धा ह्या झाडावर त्या झाडावर हा हिंडत असतो. आणि गाई सुद्धा दिवसभर चालते किंवा गोट्यामध्ये राहते. बैल सुद्धा दिवसभर शेताचे कामं करतात किंवा शेतामध्येच का चालत बसतात का नाही. प्रत्येक जण हा आपल्या आपल्या जीवन जगण्यामध्ये आनंदात असतात. त्यांना कसली चिंता नसते. पण माणसांच्या मनात असतो विचारांचा गुंता. पण माणूस म्हणजे माणूस म्हणजे कोण आपण सर्वच. आपल्या माणसाच्या मनामध्ये सतत अनेक विचार येतात. ठीक आहे आता माणूस आहे म्हणून आपण विचार येणारच. कारण आपण फ्युचर किंवा भविष्याचं काय करतो विचार करतो का नाही. हे 100% मान्य करते की माणसं हे पुढचा विचार करतात. पण विचार करता करता जेवढं आहे त्याच्यामध्ये आपण समाधानी हॅपी राहिलं पाहिजे. आपण जेवढं मिळतात त्याच्यामध्ये जर हॅपी राहिलं तर कसंच आपल्या मनावर जास्त थॉट किंवा विचार किंवा क्वेश्चन पडणार नाहीत. आपण जास्त विचार करू शकत नाही बाबा मी हॅपी आहे मी चांगला. जर असं आपण आनंदही मानत गेलो तर अजून माणसाचं आयुष्य वाढतं, दुःख येत नाही. आपल्याला आनंदी बघून बाकीचे सुद्धा हॅपी राहतात. आलं लक्षात. चला तर पुन्हा एकदा आपण ही कविता काय करूया वाचूया. पुढे चला बोट ठेवा सगळ्यांनी. पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसांना का जमत नाही प्रश्न पडतो मला. बघा पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसांना का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. चिमणी कधी म्हणत नाही बघा चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. पुढे कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग. कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग. तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. पुढे बैल कधी म्हणत नाही मी का राबू. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू. कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू.
ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने. जो तो जगतो आनंदाने. नाही कसली चिंता. माणसाच्या मनात असतो विचाराची गुंता. माणसाच्या मनात असतो विचाराची गुंता. चला बाळांनो, लक्षात आलं. तर आपण ही काय छोटीशी कविता बघितली. कवितेचं नाव काय होतं? प्रश्न. आता पुढे आपण काय करूया, तर पुढे आता पान नंबर 40 पेज नंबर 40 यायचं. काढलं सगळ्यांनी. जो आपला स्वाध्याय आहे त्याच्यावर आपण एक 4-5 मिनिट काय करू, चर्चा करूया. आता बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पशु पक्ष्यांना कोणती कला अवगत असते हो? पहिला प्रश्न काय आहे? पशु पक्ष्यांना कोणती कला अवगत असते? तर बाळांनो, पशु पक्ष्यांना जीवन जगण्याची कला काय हो? अवगत असते. पुढे, पशु पक्षाप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाहीत? बघा, त्याने काय म्हटलं आपल्याला? पशु पक्षाप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाही? तर माणसांच्या मनामध्ये सतत विचाराची गुंता असते. माणसांच्या मनामध्ये सतत विचाराची गुंता असते, म्हणून माणसे आनंदाने जगत नाही. आता प्रश्न दुसरा. खालील पशु पक्ष्यांना कोणते प्रश्न पडत नाही? बघानो, खालील पशु पक्ष्यांना कोणते प्रश्न पडत नाही? पहिला आहे गाय. गाईला किंवा गायला कोणता प्रश्न पडत नाही की मिळेल का मला चारा? मिळेल का मला चारा? पुढे बैल. बैल काय म्हणतो? मीच का राबू? हा प्रश्न पडत नाही, म्हणजे शेतामध्ये मीच का राबू? पुढे ससा. ससा काय म्हणतो? मी काय नाहीये, मी भित्रा नाहीये. मी भित्रा नाहीये असं कोण म्हणतो? ससा. पुढे कोकिळ. कोकिळ कधी म्हणतो का माझा रंग काळा आहे? नाही ना, तो तर गारामध्ये कसा असतो? दंग असतो. पुढे कावळा काय म्हणतो? मीच का वापरू किंवा मीच म्हणतो का वापरू? साबू म्हणतो का? नाही ना. चला आता पुढे प्रश्न तिसरा. कोणते सांगा. हे जे आहेत नाही ते कोणते सांगा. पिसारा असणारा कोण? चला लिहायचं पेन्सिलने. पुढे आता आपण इथं पेन्सिलने तुम्ही काय करायचं आहे? लिहायचं आहे. पिसारा असणारा कोण? पेन्सिलचा वापर करायचा इथं. पिसारा असणारा मोर. पुढे गाण्यात कोण दंग असतो? कोकिळ. पेन्सिलचा वापर करूनच लिहायचा आहे, पेनचा वापर करायचा नाही. खूप भित्रा कोण? ससा. शूरसाठी प्रसिद्ध कोण? वाघोबा. मनात विचारांची गुंता असणारा कोण? माणसे किंवा माणूस. लिहिलात बघा. पिसारा असणारा कोण आहे? मोर. गाण्यात दंग असणारा कोकिळा. खूप भित्रा कोणाला म्हणतात? तो ससा. शूरपणासाठी प्रसिद्ध कोण आहे? वाघोबा. पुढे मनात विचारांची गुंता असणारे माणूस किंवा माणसे. आता खाली बघा प्रश्न चौथा. असे घडेल तर काय होईल ते सांगा. बघा, असे जर घडलं तर काय होईल? चिमणीला मोरासारखा पिसारा मिळालं तर काय होईल?
चिमणी सुद्धा सुंदर दिसायला लागेल. बरोबर की नाही? बघा, पण चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला तर चिमणी सुद्धा मोरासारखं गाव सुंदर दिसायला लागेल. पुढे, बैलाने कष्ट करायला नाही म्हटले तर, बैलाने जर कष्ट करायला नाही म्हटले तर शेतकरीला स्वतःला कष्ट करावा लागतो, कारण ही शेतीची जी कामे आहेत ना ते बैलाशिवाय होऊ शकत नाही. पुढे, सशामध्ये शूरपणा आला तर ससा कुणाला घाबरणारच नाही, तो मनासारखं काय हो जगेल. लक्षात. आता पुढे, शेवटचे अक्षरे असणारे किंवा जुळणारे शब्द लिहा. उदाहरणार्थ कला, मला. बघा, पाठामध्ये कोणकोणते आहे तुम्ही शोधा आणि नंतर मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस तुम्ही काय करावं ते लिहा. पुढे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. बघा, कवितेच्या ओळी पूर्ण करा. बघा, पहिलं काय आहे? चिमणी. काय आहे? चिमणी. आता चिमणीचं काय आहे? चिमणीचं काय? चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. बघा, चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. दुसरं बघा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने, जो तो जगतो आनंदाने. माणसांच्या मनात असते विचारांची चिंता. माणसांच्या मनात असते विचारांची चिंता किंवा नाही कसली. जो तो जगतो आनंदाने, नाही कसली चिंता. हे आपण असं कवितेच्या ओळी आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर पहा, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. खालील या शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. ह्याच्यामध्ये अजून 2-3 शब्द आहेत, ते आपल्याला शोधायचे आहेत. तर पहिला बघा, आता पहिला काय? कावळा. अजून एक येतो बघा, काव. ऐक नाही. दुसरा आहे किंवा वळा. कावळा किंवा वळा हे 2 काव शब्द निघतात. पुढे, मोर, रास, सखा, सारखा. बघा, सारखा, मोर, रास, स. बघा, सारखा, सखा. पुढे अजून काय? बघा, पुढे काय आहे अजून? पुढे का अजून त्याच्यानंतर काय? विचारतो. विचार. पुढे तो. असे शब्द येतात. लक्षात. तर आपण काय शिकलो? आपण प्रश्न. जसं माणसांच्या मनामध्ये प्रश्न पडतात तसे पशु पक्ष्यांना पडतात, पण त्या प्रश्नांची उत्तरे ते लगेच का हो शोधतात. तर आपल्याला कळलं का नाही? प्रश्न हा माणसांना सतत पडतो किंवा विचारांची गुंता माणसांच्या मनात ही सतत असते. पण जसं पशु पक्ष्यांना जगण्याची कला अवगत आहे तसं माणसाला सुद्धा आहे, पण माणूस सतत विचार करतो, त्यामुळे तो अजून तो पुढे का हो सतत जातो. लक्षात. म्हणून हा कविता किंवा ह्या कवितेचे शब्द तुम्हाला कळलेलेच असेल. तुम्हाला कविता कशी वाटली? तर आता आपण सुद्धा विचार करायला हवे, पण आपण जास्त विचार करू नका. आपण ज्याच्यामध्ये आहे ना त्याच्यामध्ये आपण का समाधानी राहायला शिकलं पाहिजे. लक्षात. तर आता आपण काय करूया? पुढच्या तासाला पुढचा पाठ पाहूया. तर नंतर ना तुम्ही ही कविता काय करायची आहे? 2-3 वेळा वाचायची आहे. त्या कवितेवर 2-3 वेळा तुम्ही स्वतः विचारा, तुम्ही स्वतःमध्ये काय बाबा ह्याच्या दोन्हीमध्ये तुम्ही डिफरन्स बघा. ह्या दोन्हीमध्ये तुम्ही डिफरन्स बघा आणि त्याच्यात काय फरक आहे तुम्ही समजवून घ्या. लक्षात. तर आपण काय करूया? पुढच्या तासाला पुढचा नवीन पाठ पाहूया. थँक्यू.